आजच्या दिवसातला पहिला सामना पावणीपाडा वर्सेस नेहरोली. पहिली ओव्हर घेऊन येत ते राज. स्ट्राईकला आहेत स्वराज आणि नॉन स्ट्राईकला आहेत गौतम. पहिला चेंडू राज यांचा स्वराजसाठी. अतिशय उत्कृष्ट असं बॉल आणि पहिल्या चेंडूत गडी बाद. पहिल्या चेंडूतच नेहरोली संघाला हादरा भेटला आहे स्वराजच्या स्वरूपात. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी बघायला भेटते राज यांची. नवीन बॅट्समन आहेत जगदीश दिवा. बघूया आपल्या संघासाठी काय करतात. राज यांचा दुसरा चेंडू षटकातील. पहिल्या चेंडूवर त्यांनी अतिशय उत्कृष्ट असा गडी बाद केलेला आहे. ऑफ साईडला मारेला अतिशय उत्कृष्ट असा फटका आणि चेंडू गेलाय 4 धावांसाठी. दुसऱ्या चेंडूवर आलेल्या 4 धावा. तरी कानमंत्र दिलेला आहे. खूपच सुरेख असा चेंडू पण त्याला भिरकावून दिलाय. 4 धावांसाठी चेंडू गेलेला आहे आणि षटकातील दुसरा चौकार आलेला आहे. राज थोडेसे महाग पडताना दिसतात. बॅक टू बॅक 2 चौकार आहेत आलेल्या ह्या षटकातील. पहिला होते त्यांना पण चौथा चेंडू अतिशय उत्कृष्ट असा ऑफ दिशेने फेकलेला. षटकातील 5वा चेंडू. अतिशय उत्कृष्ट वाईड यॉर्करचा प्रयत्न आणि तो सफल होताना. संघाची धावसंख्या ही स्थिरावलेली आहे 8 या अंकावर. षटकातील शेवटचा चेंडू. खूपच जोरदार पद्धतीचा मारलेला चेंडू आणि खूपच सुंदर इथे क्षेत्ररक्षण आणि 1 धाव फक्त.
एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 9, एक गडी बाद. दुसरं षटक घेऊन येत आहेत ते महेश गावित. हे यॉर्कर टाकण्यात खूपच माहीर आहेत महेश गावित. बघूया संघासाठी काय करतात. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येतात महेश गावित. सामना करतील जगदीश. बघूया आपल्या संघासाठी काय करतील. त्यांनी 2 बॉलात 2 चौके मारलेले आहेत. खूपच सुरेख मारलेला चेंडू आणि झेल बाद. इकडे गडी बाद होत आहेत. महेश गावित त्यांनी पहिल्या बॉलात विकेट घेतलेली आहे. जसं राजनी केलेलं तसं सेमच करत आहेत ते पण. कमाल. अंदाजी करत आहेत. पहिल्या चेंडूवर त्यांनी गडी बाद केलेला आहे. खूपच सुरेख यॉर्कर पद्धतीचा चेंडू. अपीलची माग होती पण फेटाळून लावलेली ती. मी पहिलाच बोललेला यॉर्कर टाकायला खूपच माहीर आहेत महेश गावित. वेडेगाव टीमचे हार्दिक 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 स्वागत आहे. खूपच सुरेख पद्धतीचा चेंडू हा. निर्धाव पद्धतीचा चेंडू. आतापर्यंत 3 चेंडू टाकून झालेले आहेत षटकातील. 3 चेंडू निर्धाव, 1 चेंडूवर विकेट आहेत. महेश गावित हे खूपच सुंदर गोलंदाजी करत आहेत. बघूया षटकातील चौथा चेंडू स्ट्राईकला असतील. महेश जाधव. खूपच सुरेख पद्धतीचा चेंडू आणि एकच धाव मिळू शकते. महेश जाधव आणि कैश पटेल यांचं हार्दिक स्वागत आहे. त्यांनी स्थानापन्न व्हावे. लालू पटेल यांचं एक खूप खूप स्वागत आहे. स्टेजवर यांनी स्थानापन्न व्हायचं आहे. खूपच सुंदर असा चेंडू. सफल झालेले पण त्यांना बॉल काही समजला नाही आणि गुंगाराग आहेत एस टी रक्षकाच्या हातामध्ये. एस टी रक्षक हे खूपच सुंदर एस टी रक्षण करत आहेत. मागच्याच मॅचला त्यांनी बेस्ट फिल्डरचा खिताब घेतलेला आहे. धनेश साणे. खूपच सुंदर फटका पण फटका फसलेला आहे आणि कॅच होती पण थोडं फंबल झालेलं आहे आणि 2 धावांवर समाधान. संघाची धावसंख्या होते 12.
सौरभ हडकमळे यांचं खूप खूप स्वागत आहे आणि अभिलाष यांचंही खूप खूप स्वागत आहे. हो, नवीन कमेंटेटर असतील. हडकमळे सर, खूप खूप स्वागत आहे. पहिला चेंडू मनोज यांचा आणि त्या चेंडूला फेकून दिलाय ऑन साईडला 6 धावांसाठी. उत्कृष्ट फटका बघायला भेटला. मधला नवा देखना आणि मधुर असा आवाज. तर सामना आहे आई गावदेवी नेरोली विरोधात DKP स्पोर्ट्स पावनीपाडा. फलंदाजी करते, मला वाटते नेरोली संघ करतोय का फलंदाजी. घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर खेळताना DKP स्पोर्ट्स पावनीपाडा संघाला नक्कीच एक प्रकारचा ॲडव्हान्टेज असेल, फायदा असेल, परंतु तितका दबाव सुद्धा असेल. कारण घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर खेळताना अपेक्षेचं प्रचंड ओझं, हे ओझं जर तुमच्यावर जर सहन झालं नाही तर मग त्याचा परिणाम तुमच्या फलंदाजीवर, गोलंदाजीवर, क्षेत्ररक्षणावर होतो. पुढचा चेंडू मनोज, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. बॅकफुटला जा चेंडूला स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूनं सरळ फेकला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 2 धावा पळून काढल्या जात आहेत. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली 21. सामना किती षटकांचा आहे? 4 षटकांचा आहे. नवीन कुणी संघ जर इथे दाखल झाले असतील तर त्याने आमच्या समालोचन कक्षामध्ये येऊन आपली उपस्थिती नोंदवायची आहे. चेंडू झालेले 3. सामना 3 षटकांचा. ओके, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. या वेळेला मात्र अगदी पाल्यामध्ये चेंडू आणि फेकून दिलंय. फाईन लेगच्या डोक्यावरनं उतुंग गगनचुंबी टोले जंग षटकार. या षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 27. या षटकामध्ये मनोज यांच्या जबरदस्त लयलूट केली जाते. पहिल्या चेंडू षटकार आणि चौथ्या चेंडूवर आलेला अप्रतिम उतुंग देखना असा षटकार, फ्लिक ऑफ द रिस्ट ज्याला म्हणता येईल, अशा प्रकारचा दर्जेदार कलात्मक फटका. गौतम एक जबरदस्त धुवादार फलंदाज, गोलंदाजाचा कर्दन काळ. नेरोली संघ हा सुद्धा आता क्रिकेटमध्ये मागे राहिलेला नाही, मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळतायत. खानिवली SP बिलोशी इथे खेळत असताना त्यांनी कुडूसारख्या नामांकित संघाला हरवलं होतं. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा ऑन साईडला मारण्याच्या प्रयत्नामध्ये 1 रन पळून काढली जाते. एका धावाने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22च्या रूपाने 28. शेवटचा चेंडू थोडंसं महागडं षटक नक्कीच म्हणता येईल, कारण या षटकामध्ये तब्बल 20 धावा आलेल्या आहेत. जवळजवळ 16 धावा आल्यात. मनोज बॅटीला लागलेलं. ओके, शेवटचा अंतिम चेंडूवर मोठा प्रहार करावा. वा, सुरेख, लहराती हुई, बलखाती हुई, अंगड़ाई लेती हुई गेम, अशा प्रकारचं वर्णन या चेंडूचं करावं लागेल. चेंडू पडला मिड ऑफ लेग स्टंपला आणि तिथून चेंडूने जो फिरकी घेतली, फलंदाजाला गर्भगणित केले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या लागलेल्या आहेत आई गावदेवी नेरोली संघाच्या 28 आणि 29 धावाचं एक माफक आव्हान. घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर DKP पाहुणीपाडा संघ पूर्ण जय्यत तयारीनिशी असेल. क्वालिफाईंग मॅच आहे. यंगस्टार विरोधात अन्वी स्पोर्ट्स मुसारने. नाणेफेकीसाठी आयोजकांच्या वतीनं आपल्याला पहिला पुकार दिला जातोय. अन्वी स्पोर्ट्स मुसारने
विरोधात यंगस्टार कुडूस. फिल्डिंग बॉलिंग बॅटिंग खाण्यापिण्याचे डाएट तरी काय त्याच्यात टेन्शन नसतं एवढं. तर पंच म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहेत दर्जेदार पंच छत्रपती शिवाजी महाराज पंच पॅनेलचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप भंडारी, त्यांच्यासोबत मंगेश बाई आणि आज नवीन आणखीन कोणी हसमुख पाटील. नावाप्रमाणे हसमुख असलेले हसमुख पाटील. कल्पेश गोताने गावचे भूमिपुत्र आज झोपून ताजे तवाने होऊन आलेले आहेत. चेहऱ्यावर त्यांचा अलग तेज आहे. काचे भक्त आहेत. तर सलामीची जोडी मैदानामध्ये घरच्या प्रेक्षकांसमोर खेळण्यासाठी 29 धावांचा पाठलाग. मला वाटते हेमंत वाघ आणि त्याच्यासोबत राज दळवी आहे का, महेश गावित फलंदाजीमध्ये थोडासा बदल केलेला दिसतोय. राज दळवी हा मला वाटते मागे ठेवलेला आहे. जर आहेत का राज दळवी आणि महेश गावित, दोन्ही सलामीचे धडाकेबाज असे फलंदाज आहेत. विशेषतः राज दळवी ज्याने का टेनिस क्रिकेटमध्ये आपल्या स्वतःची नावाची छाप पाडलेली, एक परिपूर्ण फलंदाज, चौफेर टोलेबाजी करण्यामध्ये क्षमता असलेला, वाईड रेंज ऑफ शॉट ज्याला म्हणता येते, याच्या भात्यामध्ये सर्व प्रकारचे फटके आहेत आणि कुठल्याही प्रकारची गोलंदाजी जो लिहिली आणि समर्थपणे खेळून काढतो असा एक जबरदस्त प्रतिभा संपन्न फलंदाज राज दळवी, त्याच्यासोबत महेश गावित. गावित आणि दळवी सलामीची जोडी मैदानामध्ये अवतीर्ण झालेली आहे आणि पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय गौरव मॅन फ्रॉम नेहरोली. नेरोली गावचा नव्या दमाचा नव्या जोशाचा एक वेगवान वेगाचा बेताज बादशाह गौरव. नेहरोली एक्सप्रेस गुणलेखक म्हणून आम्हाला यंग अँड डायनामिक हर्षित बारी. प्रीतम बारीशी काय नाते होते. अच्छा, तर 55 का 33 नंबरची जर्सी म्हणजे सौरभ गांगुली. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू बॅकफुटला जात खणखणीत दणदणीत असा काय येतोय बघूया. चौकार. राज दळवी गरजतोय बरसतोय आणि चौकारांना आपलं खातं उघडतोय आणि संघाला सांगतोय डरो नाही मै हुना. पावनीपाडा आणि नेरोली अगदी सख्खे शेजारी सीमेलगत असलेली गावं आहेत. एकमेकांची शक्तीस्थळ, एकमेकांचे वीक पॉइंट दोन्ही संघाला चांगले माहिती आहेत. पहिला चेंडू गौरव यांचा टप्प्याचा बॅकफुटला गेले, मागच्या पायावर रेलत आपल्या आवडत्या पट्ट्यामध्ये पॉवरफुल शॉर्ट आर्म पुलचा फटकार राज दळवी यांच्या बॅटमधनं. पुन्हा या षटकातला दुसरा चेंडू गौरव. नेरोली एक्सप्रेस पंचांच्या डावीकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा बॅकफुटला जो चेंडूला तडकवलाय आणि झेल बघा. गौरव भानुशालीचं गौरवचं सेलिब्रेशन बघा. गौरव पाटील नावाप्रमाणे गौरवशाली कामगिरी करतोय. राज दळवी नावाचा एक हरहुन्नरी मास्टर ब्लास्टर तडाखेबाज फलंदाज, गोलंदाजाचा कर्दनकाळ असलेला, ज्या प्रकारे दुसऱ्या चेंडूवर त्याने चकवलं आणि सेलिब्रेशन केलंय. टोशास टोसा, एक तुम्हारी तो एक हमारी.
अन्वी स्पोर्ट्स मुसारने आणि यंग स्टार कुडूस संघाचा कर्णधार दाखल झालेला आहे। अन्वी स्पोर्ट्स मुसारने संघ विनाविलंब समालोचन कक्षामध्ये येऊन आपली उपस्थिती नोंदवायची। नवीन फलंदाज मैदानामध्ये येतो रोशन गावित आणि महेश गावित, दोन्ही सख्खे भाऊ आहेत। वाह, रोल डाऊन झाला चेंडू आणि लेग गलीमध्ये चेंडू जातो। 1 रन पडून काढले ते एका धावेने धावसंख्या 5। 1 बाद 5 बाद झालेला फलंदाज तुफानी फलंदाज राज दळवी एका चौकारानंतर दुसऱ्या चेंडू त्याला माघारी परतवलाय। बघूया पुण्याच्या या षटकामधला चौथा चेंडू मार्गस्थ करतोय गौरव, राईट आमोर विकेट पंचांच्या डावीकडनं। यावेळेला मात्र अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न, पंचांच्या समांतर धाव अवांतर। It's a wide ball. तर धाव संख्या या वाईड बॉलने जाऊन पोहोचली ती 6 वर। शेवट लढत आपल्याला पाहायला मिळते राईट आमोर विकेट पंचांच्या डावीकडनं। यावेळेला आपटून टाकलेला चेंडू पुन्हा झेल उडतोय, पकडो कॅच, जीतो मॅच। झेल सुटतोय, नो मॅच लँड मध्ये चेंडू पडतोय। बघा दोन्ही भावांमध्ये सुसंवाद नव्हता। कुडू संघाचे अन्वी स्पोर्ट्स मुसारने संघाचे कर्णधार सुद्धा गेलेले आहेत। आयोजकांना विनंती असेल, राहुल पष्टे, विकास पाटील आणि राहुल पष्टे यांना विनंती आहे, नाही जायचंय नाणेफेकीसाठी। रोशन गावित बाद होतोय, दोन्ही भावांमध्ये सुसंवाद नव्हता। खरं तर 2 धावा तिथे मिळायलाच पाहिजे होत्या, त्याची तयारी अगोदरच पाहिजे होती। कारण डीकेपी पावनीपाडा हा काय नौका खेळाडूंचा संघ राहिलेला नाही। खेळता खेळता त्यांचं खेळण्याचं वय जवळजवळ 12 वर्ष झालेलं आहे। आणि खेळण्यासाठी येतोय मस्क्युलर, टेनिस विश्वामधला अतिशय बलदंड असा खेळाडू, वाडाश्रीचा मानकरी ठरलेला सागर पाटील येतोय। आत्ता मात्र नक्कीच डीकेपी पावनीपाडाच्या तंबूमध्ये घबराहट झालेली असणार, यात तीळ मात्र शंका नाही। सामना तर शेवटच्या षटकापर्यंत जाईलच। पहिलं षटक अजून मार्गस्थ आहे, चेंडू टाकून झाले 4, गडीबाद झाले 2, अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे। धावा झालेल्या 7 आणि जिंकण्यासाठी अजूनही 22 धावांची गरज आहे। 22 धावा आता हिमालयासारख्या वाटायला सुरुवात झालेली आहे। का तर फॉर्म मध्ये असलेला राज दळवी बाद झालाय, त्याच्यानंतर रोशन दळवी रनआउट झालेला आहे। तंबू में घबराट, कोणी नाणेफेक जिंकली? यंगस्टार कुडू संघाने नाणेफेक जिंकली। आणि मला वाटतं चेंडू सीमारेषे पलीकडे येतो की काय, खणखणी दणदणीत देखना त्याचं क्वालिटी शॉट। या चौकारानं मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली 11 वर। झालेले आइए पधारिए तशरीफ लाइए, वेलकम, स्वागतम, सुस्वागतम।
11 धावा झालेत आणि जिंकण्यासाठी आमचे स्कोरर सांगतात की अजूनही 18 धावांची गरज आहे. अजूनही या षटकातला अंतिम चेंडू बाकी, म्हणजे 13 चेंडू आणि 18 धावा. यावेळेला बॅकफुटला जात चेंडूला पुन्हा एकदा सरळ आमच्या साईड स्क्रीनच्या दिशेने चेंडू येतोय. 1 रन पडून काढले. ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, यावेळेला पुन्हा एकदा तोच चुकी करण्याचा प्रयत्न केला जात होता. स्वतःला सावरलं. बढ़ते हुए कदमों को रोक लिया वरना खतरा यहाँ पर मंडरा रहा था. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 बाद 12 जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 17 धावा. गुड मॉर्निंग. अक्षय पांडव रात्रंदिवस कॉमेंट्री करून थोडेसे थकाटल्यासारखे वाटतायत, झपाटलेले आहेत. चला नाव लिहून घ्या त्याच्यावर. हा खींच लो. नाही पण ते तर आहेच, परंतु सर्वात मोठी प्रॉपर्टी हेल्थ आहे. हेल्थ इज वेल्थ. सर सलामत तो पगडी 50. नवीन गोलंदाज कोण येतो? 28 नंबरची जर्सी घातलेला स्वराज वझरे. बघूया 12 चेंडू आणि 17 धावा. स्ट्रायकरला आहे फलंदाज सागर. बघूया सागर कशा प्रकारे फलंदाजी करतोय. पहिला चेंडू 10 लाईक अ बीमर. पहिला चेंडू निर्धाव. नो बॉलचा इशारा पडतोय. धावसंख्या 13 वर. पुढचा चेंडू फ्री हिटचा असेल. पुन्हा एकदा स्वराज वझरे राईट आर्म द विकेट. यावेळेला आणि चेंडू उडवला जातो. नो मॅच लँड मध्ये पडतो. 1 रन पूर्ण काढले. ते दुसरी धाव घेतायत की का बघूया. रोशन गावी धावबाद झाल्यानंतर डीकेपी पावनीपाडा संघाच्या मनामध्ये इतकी भीती निर्माण झालेली आहे का जिथे 2 धावा होत्या तिथे 2 धावा होत्या तरी घेतल्याने इतके त्यांच्यामध्ये ते एक प्रकारचा त्यांच्यावर भीतीचा पगडा बसलेला आहे. धावसंख्या 14. जिंकण्यासाठी आता 11 चेंडू आणि 15 धावा. 11-15. पुन्हा एकदा स्वराज वझरे येत आहे तिथे. षटकातला दुसरा चेंडू मार्गस्थ करतायत. यावेळेला फलंदाजीला आहे महेश. यावेळेला चेंडूला उडवलंय. नो मॅच लँड मध्ये चेंडू पडतो की काय बघूया. आणि नो मॅच लँड मध्ये चेंडू पडतोय. खरं तर फलंदाजीमध्ये दमखम वाटत नाहीये. ज्या प्रकारे फलंदाजी केली, दोन्ही वेळेला हवेमध्ये चेंडू मारला, उतावीळपणाचा चेंडू मारला, बेजबाबदारपणाचा फटका मारलाय. पण नशीब आहे की चेंडू क्षेत्ररक्षकापासून खूप दूर पडला. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली 16. जिंकण्यासाठी अजूनही 13 धावांची गरज. 10 चेंडू आणि 13 धावा. अजूनही सामना हा समसमान आहे, दोलायमान आहे. कुठल्या संघाच्या बाजूला झुकेल. आज जरी आपल्याला वाटत असलं की सामना जिंकण्याची नामी संधी डीकेपी पावनीपाडा संघाला आहे, परंतु वाटतं तितकं सोपं नाहीये. कारण टीम नेरोली हा शेवटच्या षटकातल्या शेवटच्या चेंडूपर्यंत सामना सोडायला तयार नसेल. पुन्हा एकदा 28 नंबरची जर्सी घातलेला स्वराज ओझरे पंचांच्या डावीकडनं. याला पुन्हा एकदा उतावीळपणाचा फटका मारलाय. नशिबाने साथ दिले आणि इथे मात्र धावबाद होईल यात तीळ मात्र शंका नाही. काय होते बघूया. नाबाद. परंतु रनिंग बिटवीन द विकेट अत्यंत शाळकरी मुलासारखे डीकेपी पावनीपाडा संघाची चिंतेची बाब आहे. धावण्याचं तंत्र त्यांना विकसित करावं लागेल. कारण आताही धावबाद होता होता वाचलेला आहे तो महेश. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली ती बरोबर 18. जिंकण्यासाठी अजूनही 11 पाहिजेत ना. 10 पाहिजे. 28 ला विन. ओके 28 झालेले आहेत. 29 केल्यात. 9 चेंडू 11 धावा. एकेका धावेसाठी संघर्ष. डीकेपी पावनीपाडा घरच्या मैदानात खेळतो नाही तरी अपेक्षेचं प्रचंड ओझ आहे.
दबावाखाली खेळतायत. पुढचा चेंडू, या वेळेला सुरेख चेंडू. या गोलंदाजाला पाहिलं ना की सोहेल तन्वीर पाकिस्तानचा गोलंदाज त्याची आठवण होते. शेवटच्या क्षणी बघा तशाच प्रकारे चेंडू थोडासा थांबतो, त्याच्यामुळे फलंदाज थोडासा गडबडीत होतो, कन्फ्यूज होतो. जसा रविचंद्रन अश्विन, कार्ल हुपर हे सुद्धा शेवटच्या क्षणी अक्षरशः थांबायचे, फलंदाज गोंधळात पडायचा. पुढचा चेंडू बघा, यावेळेला मात्र चेंडूला फेकून दिलाय. उत्तुंग गगनचुंबी षटकार. या षटकारानं मी मात्र नक्कीच म्हणेन की सामना आता जिंकण्याची नामी संधी, म्हणजे जवळजवळ हा सामना डीकेपी पावनीपाडाच्या कब्जामध्ये गेलेला आहे. धावा झालेल्या आहेत 24. जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे अजूनही, परंतु संघर्ष करायला लावलेला आहे. या षटकारानं मात्र नक्कीच डीकेपी पावनीपाडाचे जे समर्थक आहेत ते सुखावले असतील. स्वराज ओझरे राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा ऑन ड्राईव्हचा जोरकस फटका पाहायला मिळतो. 1 धाव मिळते. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती बरोबर 25. जिंकण्यासाठी चौकाराची गरज आहे आणि षटक संपल्याची उद्घोषणा पंच मंगेश भाई त्यांच्याकडनं. आता शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे. 6-4 तेवढ्या सोप्या नक्कीच नाही आहेत. शेवटचं हाणामारीचं षटक असलं तरी दबावाखाली असेल तो डीकेपी पावनीपाडा संघ, कारण जिंकायचं असं प्रचंड त्यांच्याकडनं अपेक्षा केल्या जात आहेत. शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकातल्या शेवटच्या चेंडूपर्यंत सामना न्यावा अशी प्रकारची रणनीती तर नेरोली संघाची नक्कीच असेल. गोलंदाजीसाठी महेंद्र जाधव आणखीन एक जबरदस्त कंप्लीट क्रिकेटर, अष्टपैलू खेळाडू. गोलंदाजी फलंदाजी बघूया महेंद्र या 4 धावा रोखतोय का, 6च्या 6 चेंडू निर्धाव टाकील का, अशा प्रकारची अपेक्षा नक्कीच नेरोली संघाच्या समर्थकांची असेल. आणि क्रिकेटमध्ये असं झालेलं आहे. याच मैदानावर सुमित डेगलेला 5 चेंडू उभं केलं होतं बिरवाडीच्या तरुण तडफदार गोलंदाजानं. महेंद्र वा, त्रिफळा उद्ध्वस्त, राईट ऑन द ब्लॉक होल्ड, बुंद्यामध्ये टाकलेला चेंडू. महेंद्रने पहिल्या चेंडूवर पुन्हा एकदा डीकेपी पावनीपाडा संघासमोर प्रचंड मोठं आव्हान निर्माण केलेलं आहे. आता 5 चेंडू आणि 4 धावा. मी म्हटलंच होतं की शेवटच्या षटकातल्या शेवटच्या चेंडूपर्यंत सामना घेऊन जातील. डीकेपी पावनीपाडा संघाचे किती फलंदाज बाद झालेत आतापर्यंत? 3 फलंदाज बाद झालेले आहेत. डीकेपी पावनीपाडा संघाला या 29 धावा करताना त्यांच्या तोंडाला फेस तर आणलेला आहे नेरोलीकरांनी. नवीन फलंदाज कोण, हरेश आहे का? हरेश दळवी. अजून जर 1-2 चेंडू निर्धाव लागले तर डीकेपी पावनीपाडा संघावर प्रचंड दडपण येईल आणि जेव्हा जेव्हा दडपण येतं तेव्हा तेव्हा पावनीपाडा संघ तिथे अपयशी झालेला अनेक वेळा आपण पाहिलेला आहे. महेंद्र आपल्या परीने जोरदार प्रयत्न करतोय. झेल सुटला. तीन धावा पाहून काढल्यात. कॅच सुटलेला कॅच. एक कॅच नाही बेटा, मॅच छोड दिया. काय जबरदस्त गोलंदाजी होती महेंद्र यांची, जबरदस्त गोलंदाजी. नाही नाही, याला म्हणणार या पापाचे मानकरी ठरतील ना तर विकेट किपर आणि फर्स्ट स्लिप मध्ये असलेला खेळाडू, काय त्याचं नाव विकेट किपरचं? गौतम डोहाळे. आणि त्याच्या बाजूला फर्स्ट स्लिप मध्ये जगदीश दिवा. आणि डोहाळे आणि दिवा हा जर नेरोली संघ सामना हरला तर या पापाचे वाटेकरी ते दोघे असतील. हा दिवाने दिवा लावलेला आहे.
हा सेकंड चान्स होता त्याला, इतका अलर्ट राहायलाच पाहिजे होतं. विजयाची नामी संधी आहे, कॅच नाही बेटा मॅच छोडाय. किती धावा पाहिजे दादा? 4 चेंडू आणि 1च धाव. महेंद्रने केलेले प्रयत्न, त्या प्रयत्नावर पूर्णपणे पाणी लोटलेले दिवा आणि डोहाळे यांनी. बघूया 4 चेंडू आणि 1 धाव. खर तर विजयाची नामी संधी महेंद्रने काय गोलंदाजी केली होती. झेल सोडला, दोघांनी झेल सोडलाय. दिवा आणि डोहाळे पराभवाला जबाबदार असलेले हे 2च खेळाडू. क्वालिफाय होतो डीकेपी पावनीपाडा संघ. होतात झालेले, पण फायनलला जाऊन पण हारतात. इथला इतिहास आहे त्यांचा पावनीपाड्याचा. कारण माहिती आहे ती जागतिक मॅच